नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तांत्रिक सहाय्यक गट क स्पर्धा परीक्षा जी की 15 जानेवारी 2017 रोजी पार पडली त्यातील आपण प्रश्न आणि त्याची उत्तरे स्पष्टीकरणासह जाणून घेऊयात. तरी आपण ते सगळे काळजीपूर्वक अभ्यासावेत. तर आपण बघूया प्रश्न पहिला. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन आहे सविता, मनोज, सिंधू, नंदन. आयोग कोणत्याही शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला विचारू शकतात, म्हणून समानार्थी शब्दाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तर आपण बघूया सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द. दिनकर, दिवाकर, भानू, भास्कर, आक, आदित्य, दिनेश, मित्र, मार्तंड, मंदार, पतंग, विहंगम, रवी, प्रभाकर, अरुण, अंशुमाली, सूरज, भगत, हंस, सविता, तरणी. समानार्थी शब्दावर आयोग कसेही प्रश्न विचारू शकतो, म्हणून समानार्थी शब्दाचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. तर आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळालेलं आहे, जे की आहे सविता. म्हणून सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सविता. दुसरा प्रश्न बघूयात. विसंगत शब्द कोणता? ऑप्शन आहे तडित, विद्युत, सौदामनी, आकाश. याचं योग्य उत्तर आहे आकाश. प्रश्न क्रमांक 3 बघूया. धनुष्य या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द सांगा. अगोदर आपण बघितलं सूर्याचा समानार्थी शब्द कोणता. आता आपण बघणार आहोत जो समानार्थी नाही. कोणत्या शब्दाचा? धनुष्य या शब्दाचा. ऑप्शन आहे चाप, कोंदड, तीरकमठा, आमोद. याचं योग्य उत्तर आहे आमोद. प्रश्न 4 बघूया. मृत्यूवर विजय मिळवणारा. ऑप्शन आहे अजिंक्य, मृत्युंजय, अजातशत्रू, असंभव. यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहीत असेल. याचं योग्य उत्तर आहे मृत्युंजय. जो मृत्यूवर विजय मिळवतो तो असतो मृत्युंजय. प्रश्न क्रमांक 5 बघूयात. तेलुगू भाषिक नसलेला शब्द कोणता? ऑप्शन आहे अनारसा, सिकेकाई, बंडी, खलबत्ता. तर याचं योग्य उत्तर आहे खलबत्ता. प्रश्न क्रमांक 6 बघूयात. नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऑप्शन आहेत लवचिकता, उद्धटपणा, अभागी, कमनशिबी. तर याचं योग्य उत्तर आहे उद्धटपणा. प्रश्न क्रमांक 7 बघूयात. वाक्यात ज्याच्याविषयी काही सांगितले जाते त्याला डॅश डॅश असे म्हणतात. ऑप्शन आहे विधेय, उद्देश्य, सुविचार, सुभाषित. याचं योग्य उत्तर आहे उद्देश्य. प्रश्न क्रमांक 8 बघूयात. मधुला आंबा आवडतो. या वाक्यातील आंबा हा शब्द व्याकरणिकदृष्ट्या काय दर्शवतो? तुम्ही म्हणसाल आंबा हा शब्द कर्म आहे, पण जर आपण व्याकरणिक दृष्ट्याने बघितलं तर आपण कर्म कसे ओळखतो? क्रियापदाला नारा आणि नारी हे प्रत्यय जोडून कोण हा प्रश्न विचारायचा. तर आपले क्रियापद काय आहे? आवडतो. तर आपण त्याला प्रश्न विचारूया. आवडणारा कोण? कोण? तर आंबा. आवडणारा काय? आंबा. म्हणून कर्ता हा आंबा आहे. म्हणजेच 8 या प्रश्नाचं उत्तर कर्ता. आंबा कोण आहे? कर्ता आहे. प्रश्न क्रमांक 9. शांतारामने खूप अभ्यास केला परंतु त्याला परीक्षेत यश मिळाले नाही. या वाक्यातील परंतु हे कोणते अव्यय म्हणून मराठी व्याकरणात मानले जाते?
ऑप्शन आहेत समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय, न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय, संकेतबोधक उभयान्वयी अव्यय. अव्यय आणि अव्ययाचे प्रकार तर सर्वांना माहीतच आहे, तरी आपण उभयान्वयी अव्यय याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. उभयान्वयी अव्यय याचे 2 प्रकार पडतात, प्रधानत्व और गौणत्व. तर प्रधानत्व सूचक अव्यय या अव्ययाचा उपप्रकार आहे न्यूनत्वबोधक अव्यय. तर हा प्रकार कसा ओळखायचा? वाक्यात पण, परंतु, परी, बाकी, तरी असे शब्द जर दिसत असेल तर समजून घ्यायचं की हे वाक्य न्यूनत्वबोधक अव्यय आहे. तर प्रश्न क्रमांक 9 याचं योग्य उत्तर आहे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय. प्रश्न क्रमांक 10 बघूयात. शंकर प्रयोगाचे वाक्य ओळखा. ऑप्शन आहे शिकाऱ्याला जंगलात वाघ दिसला, सचिनने षटकार मारला, शिपयाकडून चोर पकडला गेला, शिक्षक मुलांना शिकवितात. तर याचं योग्य उत्तर आहे शिकाऱ्याला जंगलात वाघ दिसला. शंकर प्रयोगाचे वाक्य आहे. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 11. आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा. याचे ऑप्शन आहेत तो आपणाहून पोलिसांच्या स्वाधीन झाला, रायगडमधील 10 विद्यार्थी बोर्डात चमकले, जो ड्रेस मला हवा तो ड्रेस मला मिळाला, मुलांनी आपल्या आई-वडिलांशी नम्रतेने वागावे. तर आपण बघूया आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. परंतु पुरुषवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. पुरुषवाचक सर्वनाम हे आपण हे केवळ अनेक वचनात येते, परंतु आत्मवाचक सर्वनामात आपण हे दोन्ही पण वचनात येतात. म्हणून पुरुषवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम दोघांचा पण अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. मागील वर्षी आयोगाने या दोन्हींवरही प्रश्न विचारलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे तो आपणाहून पोलिसांच्या स्वाधीन झाला. म्हणजे इथे आपण हा शब्द स्वतःसाठी उल्लेख केला आहे, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 12 बघूयात. संकेतार्थी वाक्य ओळखा. पर्याय आहे भारताने ऑलिम्पिकमध्ये चांगले यश मिळवले. पर्याय क्रमांक 2 मन लावून अभ्यास करा. पर्याय क्रमांक 3 जर अभ्यास चांगला केला तर उत्तम यश मिळेल. पर्याय क्रमांक 4 नारायणाने नवा उद्योग सुरू केला. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जर अभ्यास चांगला केला तर उत्तम यश मिळेल. प्रश्न क्रमांक 13 केवल वाक्य ओळखा. पर्याय आहे पाऊस पडल्यावर अंगण ओलेचिंब झाले. पर्याय क्रमांक 2 आहे जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओलेचिंब झाले. पर्याय क्रमांक 3 आहे पाऊस पडला आणि अंगण ओलेचिंब झाले. पर्याय क्रमांक 4 पाऊस येईल तेव्हा अंगण ओलेचिंब होईल. तर आपण बघूया केवल वाक्य म्हणजे काय. वाक्यात एकच विधान म्हणजे एकच उद्देश्य व एकच विधेय असेल तर त्या वाक्याला शुद्ध वाक्य किंवा केवल वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ आम्ही जातो आमूच्या गावा, तानाजी लढता लढता मेला. केवल वाक्य हे साधे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी वा नकारार्थी कोणत्याही प्रकाराचे असू शकते. आता आपण प्रश्न क्रमांक 14 बघूयात. अयोग्य वाक्य ओळखा. पर्याय क्रमांक 1 आहे विना सहकार नाही उद्धार.
पर्याय क्रमांक 2 आहे रात्रीच्या गर्भात असे उद्याचा वर्तमान. पर्याय क्रमांक 3 आहे नरेची केला हीन किती नर. पर्याय क्रमांक 4 आहे विद्या विनयेन शोभते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रात्रीच्या गर्भात असे उद्याचा वर्तमान. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 15. पूर्वरूप संधीचे उदाहरण ओळखा. पर्याय आहे घामोळे, मनस्ताप, खिडकीत, निस्तेज. तर आपण आता बघूया संधीचा प्रकार म्हणजे पूर्वरूप संधी. मराठीत कधीकधी 2 स्वर एकापुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर म्हणजेच पूर्व स्वर न बदलता तसाच राहतो व दुसरा स्वर लोप पावतो. त्यास पूर्वरूप संधी असे म्हणतात. उदाहरणार्थ काही प्लस असा = काहीसा. म्हणजे यात काही म्हणजे पूर्व स्वर आहे आणि असा यातली अचा लोप पावला आहे म्हणून उत्तर आहे काहीसा. दुसरं उदाहरण बघूया. केले प्लस असे = केलेसे. म्हणजे केले हा पूर्वस्वर आहे तर तो तसाच राहिला. असे मधला हा लोप पावला म्हणजे केलेसे. तर आता तुम्हाला उत्तर कळलेच असेल. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. कसे? खीड प्लस अकित. खीड प्लस अकित. समजलं? म्हणजे पूर्वस्वर न बदलता तसाच राहिला आणि दुसरा स्वर लोप पावला. यामुळे याचं योग्य उत्तर आहे 3. पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 16 बघूयात. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश डॅश असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 आहे व्यंजन. पर्याय क्रमांक 2 आहे वर्ण. पर्याय क्रमांक 3 आहे स्वर. पर्याय क्रमांक 4 आहे वाक्य. तर याचं योग्य उत्तर आहे वर्ण. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 17 बघूयात. जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे डॅश डॅश हे अपूर्ण उच्चारले जाते. पर्याय क्रमांक 1 आहे व्यंजन. पर्याय क्रमांक 2 आहे स्वर. पर्याय क्रमांक 3 साधित. पर्याय क्रमांक 4 वाक्य. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 व्यंजन. प्रश्न क्रमांक 18. मराठी शब्दातील अकारांत पूर्वीचे इकार व उकार डॅश डॅश असतात. पर्याय क्रमांक 1 आहे ऱ्हस्व. पर्याय क्रमांक 2 दीर्घ. पर्याय क्रमांक 3 अनुस्वारित. पर्याय क्रमांक 4 उकारांत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दीर्घ. आता आपण प्रश्न क्रमांक 19 बघूयात. गट पहिल्यामध्ये क्रियापदाचे प्रकार व गट दुसऱ्यामध्ये त्याची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. तर बघूया त्याची योग्य उत्तरे. तर मला सांगा सकर्मक क्रियापद म्हणजे काय? ओके. सकर्मक क्रियापद म्हणजे ज्याला कर्माची जरुरी असते. म्हणजे ज्यात कर्म गरजेचे असते. कर्माशिवाय सकर्मक क्रियापद होत नाही. समजलं? आता बघूया अकर्मक क्रियापद म्हणजे काय? अकर्म मीन्स कर्माची जरुरी नसणे म्हणजे कर्माची गरज नसणे. प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापद म्हणजे क्रिया दुसऱ्याकडून करून घेणे. आणि शक्य क्रियापद म्हणजे कर्त्याला क्रिया करणे शक्य असते. हे तर एकदम सोपं आहे. तर मग काय, तुम्हाला तर उत्तर माहीतच आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 20. वर्गात विनोद
नेहमी दांडगाई करतो. या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. पर्याय आहेत वर्ग, विनोद, नेहमी, दांडगाई. तर याचं योग्य उत्तर आहे दांडगाई. प्रश्न क्रमांक 21. च, छ, ज, झ ही व्यंजने कोणती? पर्याय क्रमांक 1 आहे दंत तालव्य. पर्याय क्रमांक 2 आहे कंठ तालव्य. पर्याय क्रमांक 3 दंतोष्ठ्य. पर्याय क्रमांक 4 कंठोष्ठ्य. समोर दिलेल्या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. हा तुम्हाला खूप उपयोगी येईल. हा चार्ट जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासला तर तुम्हाला वर्णाचे वर्गीकरण करण्यास कुठलीही अडचण येणार नाही. तर आता बघा, च, छ, ज, झ हे दंत तालव्य सगळ्यात शेवटी, म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे, दंत तालव्य. प्रश्न क्रमांक 22 बघूया. सुधा निबंध लिहित राहील काळ ओळखायचा आहे आपल्याला. तर बघूया, पर्याय 1 नंबरचा अपूर्ण भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 2 आहे रीती भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 3 आहे साधा भविष्यकाळ आणि पर्याय क्रमांक 4 आहे पूर्ण भविष्यकाळ. तर आपण सर्वांनी वरील तक्ता काळजीपूर्वक वाचावा, कारण कुठलीही स्पर्धा परीक्षा असो त्यात काळ ओळखा याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न हमखास विचारतातच. तर आपण काळाचा थोडासा अभ्यास करूया. मुख्य 3 प्रकारचे काळ असतात: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. तर आपण भविष्यकाळाबद्दल जाणून घेऊया. साधा भविष्यकाळ, याचं उदाहरण आहे मी निबंध लिहीन. अपूर्ण भविष्यकाळ, याचं उदाहरण आहे मी निबंध लिहित असेन. पूर्ण भविष्यकाळ, याचं उदाहरण आहे मी निबंध लिहिला असेल. आणि रीती भविष्यकाळ, याचं उदाहरण आहे मी निबंध लिहित जाईल. तर साधा भविष्यकाळमध्ये क्रिया पुढे होणार आहे. अपूर्णमध्ये क्रिया अपूर्ण आहे, ती भविष्यकाळातली आहे. पूर्ण भविष्यकाळात असेन हे भविष्य दाखवते आणि लिहिला हे कंप्लीट म्हणजे पूर्णत्व आहे असं दाखवतात. आणि रीती भविष्यकाळातल्या उदाहरणात रीत म्हणजे चालूच ठेवणे, चालू राहणे किंवा चालू असणे. तर आपण प्रश्नाकडे वळूया. सुधा निबंध लिहित राहील. तर आता याचं उत्तर तर तुम्हाला कळलंच असेल. राहील याचा अर्थ तिथे रीत दाखवलेली आहे, म्हणून तो रीती भविष्यकाळ होईल. प्रश्न क्रमांक 23 बघूयात. यात आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर प्रश्न बघूयात. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. प्रयोग ओळखा. पर्याय आहे प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक 2 आहे शक्य कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक 3 आहे समापन कर्मणी प्रयोग. आणि पर्याय क्रमांक 4 आहे नवीन कर्मणी प्रयोग. तर आपण कर्मणी प्रयोगाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर प्रथम आहे प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग. या प्रयोगात क्रियापद हे लिंग वचनानुसार बदलत असले तरी बहुतेक कर्ताच प्रधान असतो. त्यास प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग असे म्हणतात. 2 नंबरचा प्रयोग आहे शक्य कर्मणी प्रयोग. वाक्य क्रमांक 3 मध्ये शक्यता सुचवलेली आहे. यातील क्रियापद शक्य क्रियापद आहे, त्यास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. तर उदाहरण क्रमांक 3 बघूया. जो जो कीजे परमार्थला हो, यात शक्यता दर्शवलेली आहे, म्हणून तो शक्य कर्मणी प्रयोग. मित्रांनो, कर्मणी प्रयोगातील तिसरा प्रकार बघूयात, समापन कर्मणी प्रयोग. त्याची गोष्ट लिहून झाली. या प्रकाराच्या वाक्यात त्याची हा कर्ता षष्ठी विभक्तीत आहे. लिहून झाली
या संयुक्त क्रियापदाने क्रियापदाच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो. अशा प्रयोगाला समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. आता आपण नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोगाची व्याख्या बघूयात. मित्रांनो, अनेक वेळेस या प्रयोगावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, तर आपण समजून घेऊया. कर्मणी प्रयोगातील कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे रचना करण्याचा जो नवीन प्रकार आहे, त्यास नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी असे म्हणतात. उदाहरणार्थ, शिपायाकडून चोर पकडला गेला. याचं साधं उदाहरण असं असतं, शिपायाने चोर पकडला. तुम्हाला आता दोन्ही वाक्यातील फरक लगेच कळला असेल. तर आपण आता प्रश्नाकडे वळूया. तर याचं योग्य उत्तर आहे नवीन कर्मणी प्रयोग, कारण यात न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. आपण आत्ताच बघितलं इंग्रजी भाषेच्या पद्धतीने वाक्याचा उपयोग आणि कडून हा शब्द हा नवीन कर्मणी प्रयोग याचं उदाहरण आहे. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24 बघूयात. शुद्ध शब्द ओळखा. पर्याय आहे आशीर्वाद, पर्याय क्रमांक 2 आहे दीपावली, पर्याय क्रमांक 3 आहे पौराणिक आणि पर्याय क्रमांक 4 आहे सांसारिक. या ऑप्शनमध्ये प्रिंट मिस्टेक झालेली आहे, कारण पौराणिक आणि सांसारिक हे दोन्हीही शुद्ध शब्द आहेत आणि आशीर्वाद व दीपावली हे 2 शब्द अशुद्ध आहेत. तर आपण पुढच्या प्रश्नावर वळूयात. प्रश्न क्रमांक 25. पावक या शब्दाचा पुढीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? तर मित्रांनो, आपण मराठीत जे म्हणतो आग, अग्नी, यालाच पावक असे म्हणतात. तर पावकचे समानार्थी शब्द वणवी, अग्नी, अनल हे 3 आहेत आणि पल्लव हा पावकचा समानार्थी शब्द नाही, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पल्लव. प्रश्न क्रमांक 26 बघूयात. अगदी सोपा प्रश्न आहे. एकवचनात व अनेक वचनात सारखीच राहणारी नामांची रूपे कोणती? तर पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 पुस्तक, पाटी, वही, खड्डा. पर्याय क्रमांक 2 धर्म, शाळा, दगड, देव. पर्याय क्रमांक 3 धोंडा, इमारत, अंगठा, बोट आणि पर्याय क्रमांक 4 आहे सायकल, मोटार, विमान, गाडी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कसे? धर्म, शाळा, दगड, देव यातील अनेक वचनसुद्धा हेच येतात. यात काहीही बदल होत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27. योग्य विधानाचा पर्याय लिहा. पर्याय क्रमांक 1 आहे आर्या मात्रावृत्तात एकूण 30 मात्रा असतात. पर्याय क्रमांक 2 अक्षर गणवृत्तात 12 गण असतात. पर्याय क्रमांक 3 मुक्त छंदात यमकाचे बंधन असते. पर्याय क्रमांक 4 गुरु अक्षराची 1 मात्रा समजतात. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आर्या मात्रावृत्तात एकूण 30 मात्रा असतात. प्रश्न क्रमांक 28. पोर्तुगीज शब्द ओळखा. तर पर्याय क्रमांक 1 आहे तंबाखू, पर्याय क्रमांक 2 आहे मालक, पर्याय क्रमांक 3 आहे कामगार आणि पर्याय क्रमांक 4 आहे टेबल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तंबाखू. प्रश्न क्रमांक 29. देवाने मला खूप काही दिलेले आहे.
या वाक्यातील देवाने या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे? तर मित्रांनो, वरील दिलेला तक्ता काळजीपूर्वक वाचा आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. विभक्तीवर कुठलाही प्रश्न आलेला असेल तर तुम्हाला तो सॉल्व करता येईल. प्रश्नात विचारल्याप्रमाणे देवाने याला ने हे प्रत्यय आहे, तर त्याची विभक्ती कोणती असेल? तर त्याची विभक्ती आहे तृतीया. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 30. सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. पर्याय क्रमांक 1 स, ला, ते. पर्याय क्रमांक 2 ने, शी, ए. पर्याय क्रमांक 3 त, इ, आ. आणि पर्याय क्रमांक 4 आहे चा, ची, चे. तर सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आपण समोरील तक्त्यात शोधूयात. 7 नंबरला सप्तमी, त्याचे प्रत्यय आहेत त, इ, आ. तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 30 याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 31. स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यांसाठी मेलास तर तू खऱ्या अर्थाने जगलास. हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? पर्याय बघूयात. पर्याय क्रमांक 1 व्याजस्तुती अलंकार. पर्याय क्रमांक 2 अन्योक्ती अलंकार. पर्याय क्रमांक 3 भ्रांतिमान अलंकार आणि पर्याय क्रमांक 4 आहे विरोधाभास अलंकार. तर याचं योग्य उत्तर आहे विरोधाभास अलंकार. तर आपण विरोधाभास अलंकार जाणून घेऊयात. एखाद्या विधानावर वरवर दिसायला विरोध आहे असे वाटते, पण वास्तविक तसा विरोध नसतो. अशा ठिकाणी विरोधाभास हा अलंकार असतो. प्रश्न क्रमांक 32. समान अर्थ असणारी वाक्प्रचाराची जोडी कोणती? पर्याय क्रमांक 1 ग ची बाधा होणे म्हणजे दाती तृण धरणे. पर्याय क्रमांक 2 कानोसा घेणे, याचा अर्थ कान फुंकणे. पर्याय क्रमांक 3 कान निवणे, याचा अर्थ कान उघडणी करणे. आणि पर्याय क्रमांक 4 डोळे झाक करणे, याचा अर्थ कान डोळा करणे. तर या पर्यायात 3 पर्याय चुकीचे अर्थाचे आहेत आणि एक पर्याय समान अर्थाचा आहे. तर तो म्हणजे पर्याय क्रमांक 4 डोळे झाक करणे म्हणजेच काना डोळा करणे. पर्याय क्रमांक 33 काव्यपंक्ती पूर्ण करा. सुख पाहता जवा पाडे दुःख डॅश डॅश. तर पर्याय क्रमांक 1 आहे ढगा एवढे. पर्याय क्रमांक 2 पर्वता एवढे. पर्याय क्रमांक 3 जीवा एवढे आणि पर्याय क्रमांक 4 जीरा एवढे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्वता एवढे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. प्रश्न क्रमांक 34. बापू मामांकडून झालेली सर्वात मोठी चूक अलका मामींनी कडक शब्दात स्पष्टपणे मामांच्या लक्षात आणून दिली. या दृष्टांतातून लागू होणारा वाक्प्रचार ओळखा. तर पर्याय क्रमांक 1 आहे डोळे पांढरे होणे. पर्याय क्रमांक 2 डोळ्यात अंजन घालणे. पर्याय क्रमांक 3 डोळ्यात धूळ फेकणे आणि पर्याय क्रमांक 4 डोळे झाक करणे. तर याचं योग्य उत्तर आहे डोळ्यात अंजन घालणे. प्रश्न क्रमांक 35. कालवाचक क्रिया विशेषणाचे उदाहरण ओळखा. पर्याय क्रमांक 1 मी तुला अनेकदा मदत केली आहे. पर्याय क्रमांक 2 फुलराणी हिरव्यागार गालिच्यावर खेळत होती. पर्याय क्रमांक 3 नदीच्या पलीकडे देवीचे मंदिर आहे आणि पर्याय क्रमांक 4 काल अचानक मोठा पाऊस आला. तर आपण बघूया
कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्याचे 3 उपप्रकार पडतात. अ. कालदर्शक. वाक्यातील क्रिया केव्हा घडली आहे हे दर्शविणारे शब्द म्हणजे आधी, आता, सध्या, तूर्त, हल्ली, काल, उद्या असे इत्यादी. ब. सातत्यदर्शक. वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शविणारे शब्द उदाहरणार्थ नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, अद्याप इत्यादी. 3 नंबरचा प्रकार आहे आवृत्तीदर्शक. वाक्यात घटनेची पुनरावृत्ती दर्शविणारे शब्द म्हणजे फिरून, वारंवार, दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी. आतापर्यंत आपण जे बघितले ती सर्व उदाहरणे कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाची होती. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कारण याच्यात क्रिया केव्हा घडली असे दाखवलेले आहे. म्हणून काल अचानक मोठा पाऊस पडला. काल याच्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 36. मनात मांडे पदरात धोंडे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. पर्याय आहे ओठात एक पोटात एक. पर्याय क्रमांक 2 आहे केवळ मनोराज्यात मग्न असणे. पर्याय क्रमांक 3 आहे काम करून दुःख. आणि पर्याय क्रमांक 4 आहे मन थाऱ्यावर नसणे. तर मनात मांडे पदरात धोंडे या म्हणीचा योग्य अर्थ आहे पर्याय क्रमांक 2 केवळ मनोराज्यात मग्न असणे. प्रश्न क्रमांक 37. आता आपल्याला 2 गट दिलेले आहे, अ गट व ब गट. आणि गट अ मध्ये आपल्याला समास आणि गट ब मध्ये आपल्याला त्याची उदाहरणे दिलेली आहेत. तर आपल्याला योग्य ती जोडी जुळवायची आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 38. मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे 7. पर्याय क्रमांक 2 9. पर्याय क्रमांक 3 8 आणि पर्याय क्रमांक 4 4. तर सांगा बघू मराठीतील मूळ सर्वनामे किती आहेत? तर बघूया मराठीतील मूळ सर्वनामे किती. तर मराठीत एकूण मूळ सर्वनामे आहेत 9. कोणती कोणती? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9. प्रश्न क्रमांक 39. संस्कृतातील काही शब्द मराठीत जसेच्या तसे आलेत त्यांना देशी शब्द असे म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40. इंग्रजी भाषेतील नसलेला शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे ऑफिस. पर्याय क्रमांक 2 साहेब. पर्याय क्रमांक 3 डॉक्टर आणि पर्याय क्रमांक 4 आहे स्टेशन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साहेब. मित्रांनो, व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू सो मच.